विरोध या सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि आपण बघू शकता, जर इतिहास जर पाहिला तर बरेच वर्षी जी इथली जो देगलूरची सत्ता जी आहे नगरपालिकेची ती जनता दलाची होती। काही काळानं जनता दलाची काही नेते मंडळी भाजप समोर त्या ठिकाणी युती केलेली आहे। विशेषतः बहुतेक मला वाटतं कुमारस्वामी यांनी भाजप समोर युती केल्यामुळं इथली जी मंडळी आहे जनता दलाची त्यांना पटलं नाही, जातीवादी पक्षाकडे जाणं त्यांना पटलं नाही। त्यामुळं त्यावेळेस ही सर्व मंडळी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाली आणि आज राष्ट्रवादी हे सेक्युलर विचारसरणीचा पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचाही आहे आणि हे तो महाविकास आघाडी आहे। पण इथली देगलूरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची ओळख करून त्यांनी सर्वांनी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे। मला अभिमान आहे की आमचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय जी राहुलजी गांधी आज देशामध्ये ज्या प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची नीती माननीय राहुल गांधी साहेबांची आहे आणि या उलट समोर जो जातीवादी पक्ष आहे, आज सपकाळ साहेब एक फक्त सांगू इच्छितो, देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर आहे। देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीला मानणारं शहर आहे। आतापर्यंत देगलूर शहरातली जी सत्ता आहे ती सेक्युलर विचारसरणीच्याच पक्षाकडे या ठिकाणी राहिलेली आहे। जनता दल असेल, शरदचंद्र पवारचा राष्ट्रवादी गट असेल, मागच्या पंचवार्षिक मध्ये मोगलाजी अण्णाच्या रूपानं या ठिकाणी या देगलूर शहरामध्ये बराच चेहरा मोहरा या ठिकाणी बदललेला होता आणि मोगलाजी अण्णाचं विशेष नाव या ठिकाणी घेतो कारण मागच्या 5 वर्षामध्ये करोडो रुपयाचा निधी आणून देगलूर शहरामध्ये प्रत्येक नाली, रस्ते, ड्रेनेजचं काम मोगलाजी